तर मित्रांनो, आज माझे मित्र मला अंधेरीच्या मार्केटमध्ये घेऊन गेले. सकाळ सकाळी कामावरून सुटून घरी जात असताना बाहेरून बघतो तर काय तर बाहेर पाऊस पडलेला. पाऊस ना सकाळी 5 वाजता पडलेला. पाऊस पडलं की आज खूपच जास्त गरम होणार, कारण की पाऊस जास्त नाही की थोडा सड्यासारखा चालता. कमीत कमी अर्धा घंटा तर पाऊस पडतच होता आणि आबाळ पण खूपच जास्त आलतं. असं वाटत होतं की आज दिवसभरच पाऊस पडणार. म्हणलं याला अर्ध्याच घंटा पाऊस आला, पण खूपच जास्त वल्ल करून गेलता रस्ता. बरं झालं म्हणलं भाऊ, कामाच्या सुटायच्या टायमाला पाऊस पडला नाही. एकतर माझ्याकडे छत्री बित्री काय नाही आणि पहिला पाऊस खूपच जास्त घातक असतो, फार माणसाला बिमारच करून टाकतो. तर मंडळी कसं ना, काल मी जिम मध्ये लेग मारलेली. रोज ना मला कोण ना कोणतरी गाडीवर अर्ध्या पर्यंत सोडते, पण आज मला चलत जावं लागलं. म्हणलं तर एवढ्या सिड्या तोडून आपल्याला जावंच लागलं, कारण की ना पाय खूपच जास्त दुखत होते माझे. काल जिम मध्ये मित्रांनी ना खूपच जास्त वेट टाकलेलं. कमीत कमी मी लेग प्रेस वर 120 चं वेट मारलेलं. मांड्या खूपच जास्त दुखू लागल्या. हे ना मला चढूच वाटत नव्हतं. सकाळी ना घरी गेल्या गेल्यात मस्तपैकी झोपलो आणि 2:30 वाजता माझ्या मित्राचा कॉल आला की आपल्याला चल बाहेर जायचंय. त्याला मी म्हणलं माझे पाय खूपच जास्त दुखत आहे. काल मी जिम मध्ये खूपच जास्त वेट मारलेलं. तो बोलतो मला काय माहिती नाही, तू गपचूप आहे ना, तर मी घरी येऊन पाणी टाकून उठवून घेऊन जाईन. एवढी खतरनाक धमकी ऐकून ना मला जावं लागलं. मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन मी निघालो माझ्या मित्रांसोबत. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांना भेटल्या म्हणलं हॅपी ब्रदर्स डे. म्हणलं आज ब्रदर्स डे आहे, आज मला तू काय पण गिफ्ट दे, मी घेणार. तो म्हणतो मलाच पैसे खर्चाला नाही, तुला कुठून देऊ बाबा. मी म्हणलं राहू दे गरीब, आपल्याला कुठे जायचे ते तरी सांग. तो मला म्हणला अंधेरी मार्केटला जायचं, आपल्याला स्टेशनच्या बाजूला आहे ना तेच. त्याला मी म्हणलं अंधेरी मार्केटच्या बारेमध्ये ऐकले, पण आजपर्यंत मी कधी गेलो नाही. तिकडे स्वस्तात मस्त कपडे भेटतात. मग काय म्हणले, आम्ही डायरेक्ट रिक्षा पकडला आणि स्टेशनला आलो. स्टेशनवर आम्हाला घ्यायची होती तिकीट. म्हणलं आता कॅश आहेत, पण कॅशची लाईन खूपच जास्त मोठी. म्हणलं ऑनलाईनच काढावं. गावापासून अंधेरी खूपच जास्त जवळ आहे, 2च स्टेशन आहेत. मग काय रिटर्नची पण एकदाच घेऊन टाकली. सारखं घ्यायची झंझट मारे ना. जसं आम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तशी ट्रेन आली. म्हणलं आयला आपलं नशीब लय भारी आहे बाई. आम्हाला ना घरापासून स्टेशनला यायला पूर्ण 21 मिनिट टाकले. आम्ही ना निघालो होतो 2:30 ला बरोबर. आमच्याकडे ना खूपच जास्त ट्रॅफिक असते आणि ना एकतर सकाळी पाऊस पडल्याने गरम पण खूपच जास्त होत होतं. माझं तर इच्छाच नव्हती यायची, पण काय मित्राची धमकी ऐकून मला यावंच लागलं. मित्र म्हणला कधी ना कधी फिरायला जायचं असते, घरी बसून काय करणार. त्याला म्हणलं बाबा जरा झोपलो असतो मी. मग काय मित्रांनो, आम्ही अंधेरी मार्केटला आलो. म्हणलं आज येऊन फायदा झाला बाबा. माझ्या जिम मधल्या मित्रांना टँक टी शर्ट घेतलेलं, मला पण ते घ्यायचं होतं. मग काय म्हटलं तेच आम्ही शोधतोय. तेवढ्यात मला रसवंती दिसली. मित्राला म्हणलं चल तुला रस पाचतो. जेव्हा पण मी रसवंती बघतो ना, तेव्हा मला सचिन कोमावचं ते गाणं आठवते, रस पेला ये म्हणलं माय, रस पेला ये म्हणलं माय. मला ते टँक टी शर्ट घ्यायचं होतं, ते मी घेतलेलं आहे. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच दाखवेन. आणि माझ्या मित्रांची शॉपिंग पण झाली. मस्तपैकी घरी गेल्यावर फ्रेश वगैरे झालो. 8 वाजता माझ्या मित्रांनी मला हिंदू संमेलनला बोलवलं. आमच्या मंडळाने ना हिंदू संमेलन ठेवलेलं, तेच मी बघण्यासाठी आलो. छोट्याशा चिमुकलीने खूप मस्त डान्स केलं, तर तुम्ही बघा. छोट्याशा चिमुकलीने तर मस्त केलं, पण अजून एक ग्रुप डान्स मस्त होता. त्याने डान्स प्लस श्रीकृष्णाचं नाटक केलं. हास्य विनोद में हाँ मैं कृष्ण हूँ, मैं कृष्ण हूँ, मैं कृष्ण हूँ, मैं नारी के सत्कार में हूँ, संस्कृतियों के प्यार में हूँ. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.